नमस्कार. सोबत सखीची या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी आहे आपली सखी डॉक्टर गौरी. दैनंदिन आरोग्याशी निगडीत असलेली माहिती घेऊन मी आज आपल्यासमोर आली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बदलत्या ऋतूमध्ये सर्दी आणि खोकल्याचं प्रमाण का वाढतं, याची कारणं आणि ते टाळण्यासाठी उपाय काय. तर अधिक वेळ खर्च न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आम्ही डॉक्टर लोक नेहमी बघतो की जरा हवामान बदललं म्हणजे उन्हाळ्याचा पावसाळा सुरू झाला की लगेच सर्दी खोकल्याचे पेशंट्स वाढतात. असं का होतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्यासमोर आहेत 4 महत्त्वाची कारणं. नंबर 1, आपली इम्युनिटी कमी असणं. ऋतू बदलला की बदलत्या वातावरणाशी जुळवून घ्यायला आपल्या शरीराला थोडेसे कष्ट पडतात. आपलं शरीर थोडंसं कमकुवत बनतं आणि या काळात जर आपली इम्युनिटी कमी असेल तर नक्कीच आपल्याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो. नंबर 2, थंडी आणि उष्णता यांचा बदलता क्रम. सकाळच्या वेळामध्ये थंडी असते, दुपारच्या वेळेला उष्णता असते आणि एस्पेशली रात्रीचा पाऊस पडतो. अशा तिन्ही वेळेला जर टेम्परेचरमध्ये बराच फरक पडत असेल तर शरीरसुद्धा गोंधळून गेल्यासारखं होतं. हे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी त्याला एक्स्ट्राची एनर्जी खर्च करायला लागते. नंबर 3, धूळ, परागकण, प्रदूषण. आपल्या आजूबाजूच्या हवेमध्ये अनेक ॲलर्जीन्स असतात. जेव्हा सोसाट्याचा वारा सुटतो किंवा एक्स्ट्रीम उष्णता असते, पाऊस असतो, ह्या वेळेला ह्या ॲलर्जीन्सचं प्रमाण वाढतं आणि नॅचरली ज्यांना ॲलर्जिक रायनायटिस किंवा सर्दी खोकल्याची ज्यांची तब्येत असते त्या लोकांना ह्याचे एपिसोड्स बघायला मिळतात. नंबर 4, पाण्याचं प्रमाण कमी असणं. आपण जर पुरेशा प्रमाणामध्ये पाणी घेतलं नाही तर आपल्या शरीरामध्ये डिटॉक्सिफिकेशन होत नाही आणि शरीराला नको असलेली विषद्रव्य शरीराच्या बाहेर टाकण्याचं प्रमाण किंवा त्याचा स्पीड कमी होतो आणि त्यामुळे सर्दी खोकल्याचं प्रमाण वाढू शकतं. हे जर टाळायचं असेल तर आपल्याला 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. हे 5 उपाय आपण करायला पाहिजेत. नंबर 1, आहारामध्ये बदल करा. आहारामध्ये आलं, हळद, मध, लिंबू यांचा वापर करा. तुळशीची पानंसुद्धा जाता येता तोंडामध्ये टाकली आणि चावून खाल्ली तर त्याचासुद्धा इम्युनिटी बूस्टर म्हणून चांगला उपयोग होतो. नंबर 2, स्टीम घ्या. थोडीशी जरी सर्दी जाणवत असेल तर गरम पाण्याची वाफ दिवसातून फक्त 5 मिनटं जरी घेतली तरी खूपसा रिलीफ मिळतो. म्हणजे सायनसेस जे चोकअप झालेले असतात ते मोकळे होतात, श्वास घ्यायला त्रास कमी होतो आणि सर्दी खोकला कमी व्हायलासुद्धा मदत होते. नंबर 3, व्यायाम आणि योगा. ऋतू कुठलाही असू देत, व्यायाम केला, शरीर ॲक्टिव्ह राहिलं तर इम्युनिटी आपोआप बिल्ड होते. नंबर 4, झोप आणि विश्रांती. लक्षात घ्या, रात्रीची 6 ते 7 तास झोप मिळणं हे आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. नुसतं शरीर नाही, मनसुद्धा पुरेशी झोप घेतल्यानंतरच रिपेअर होतं. आणि नंबर 5, जर 3 दिवसापेक्षा आपण घरी नैसर्गिक उपचार करूनसुद्धा सर्दी कमी होत नसेल तर डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या. काही वेळेला आपण घरगुती उपाय करत राहून सर्दी खोकल्याचं प्रमाण वाढू शकतं. कदाचित पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते निमोनियावर सुद्धा जाऊ शकतं. त्यामुळे योग्य वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तुम्हाला एखाद्या विषयावर जर माहितीपूर्ण व्हिडिओ हवा असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. त्यावर मी नक्की व्हिडिओ बनवेन. पुढच्या आठवड्यामध्ये नवीन माहिती घेऊन नक्की भेटू. तोपर्यंत धन्यवाद.